सुंदर मनामध्ये भरली. कोण आहे? आम्ही ते नाही तुम्ही आणि कोण? अहो मी आणि बापू आहे दारुगडा. हा तुम्ही थांबा बाहेरच, मी येऊ लागले. आई गपरायचा आब्या, उगा मला चिडीला आणू नको तू. माझं जर डोकं फिरलं ना तर शर्यत सोड, फिटनेस बी बंद करीन मी. उगा माझ्या डोक्याला ताण द्यायचा नाही आब्या. गप गुमान पडून राह. होय काय करू? अरे काय करू राहिले तुम्ही? अहो दुसरा काही उपायच राहिला नाही तर मी वळते ना माझ्या लेकराला. अहो रडून झालं, ओरडून झालं, चिडून झालं, हातापाया पडून झाल्या लेकराच्या, पण कशाचाच काही फरक पडत नाही त्याला. मग आता येच काय करावं दुसरं? हे कळायला नको शत्रूला. शत्रू? अहो तात्पुरते. कोण शत्रू? डबे म्हणते पहिला मोठा शत्रू आहे आणि दुसरा आशू, कारण तो मुख्यमंत्री आहे त्यांच्या टीमचा, आणि तिसरी तुमची लेख सेनापती आहे ती. अहो मैदानात उतरते ती. नाही हो, लती समंजस आहे. तिला आपल्या गटात सामील करून घेऊयात ना. मलाही तसंच वाटत. लतीला आपल्या बाजून वळवायला पाहिजे. ठरवू दे. नाही म्हणजे कसं आहे, ती जर आपल्या बाजूला आली ना तर मग थोरले आपोआप येतील ना आपल्याकडे. तशी बी माणसांची गरज आहेच की आपल्याला. पण तरी बी काही सांगायचं नाही बरं डिस्चार्ज बिस्चार्जचं त्या दोघांना. कसं आहे, माझा विश्वासच नाही आहे एवढा सुद्धा दोघांवर. लगेच जाऊन सांगतील अभ्याला. हे बाकी खरं आहे. हा नाही, आणि लतीला खोटं बोलणं नाही जमणार. अहो म्हणूनच तर, म्हणजे तुम्ही घरी सांगा पण लतीला काही सांगू नका. कसं आहे, नाही म्हणलं तरी लतीचा सपोर्ट आहेच ना आभ्याला. म्हणून मी तिला सांगितलंय हिथं यायचं नाही आणि आभ्याला भेटायचं बी नाही. काय खरं बोलण्याच्या नादात उगा आपलं काही बोलता बोलता बोलूनच गेली तर काय करावं? मग तर आभ्या कोणाचंच ऐकत नसतोय. पण ह्याच्यातली दुसरी गोष्ट अशी आहे, जर का त्यांना कळलं ना की आपण मुद्दामून दांबून ठेवले इथं, तर मग वरून ब्रह्मदेव काही आहे ना ते कोणाचं ऐकत नसतात. मग काही बी झालं तरी आशूला आणि लतीला आपल्या बाजूनं वळवायला पाहिजे. एकदा का ते आपल्या बाजूने आले ना तर मग ही शर्यत सोडा हो. आयुष्यात कुठल्या बी शर्यतीत भाग घेत नसतोय आभ्या. मला आता बाकी काहीच नको. मला फक्त माझं लेकरू पाहिजे. तो पैसा नको, तो मान नको, ती ढाल नको, मला कायच नको. मला फक्त माझं लेकरू पाहिजे. तो सुखरूप आहे ना बस, अजून कायच नको. काय ओरडू नको. आईनं आप्पांनी सांगितलं डॉक्टरांना. हा, मी माझ्या कानाने ऐकले. नाही ठीक आहे, नाही तर पाहतो ना मी बी. इथं मला कुलूप लावून कोंडून गेले ना, आता येऊ दे मग पाहतो मी तिच्याकडे. अभ्या, चिडून काही उपयोग नाही. अरे मग ही काय काय कारस्थानं करू राहिली? पण आता आपण युक्तीनं वागलं पाहिजे. नाही मी बोलतो ना आईशी, माझ्या पद्धतीने बरोबर बोलतो मी तिला. त्यानं काय होणार आहे? हा खोटेपणा उघडा होईल ना तिचा. त्या मान्य करतील की हो मी सांगितलं डॉक्टरांना म्हणून, पण त्यानं काय होणार आहे? ते तुला शर्यतीत भाग घेऊ देणार आहेत का? नाही. आपल्याला त्यांचं खोटं कळलंय आणि त्यात काही एक चुकीचं नाहीये. त्या फक्त तुला प्रोटेक्ट करण्यासाठी असं करताय. पण त्यांचं खोटं आपल्याला कळलंय हे आपण कळू द्यायचं नाही, कारण त्यातच आपला फायदा आहे. कळतंय का? आपले पत्ते शत्रू पक्षापुढे उघडे करायचे नाही, कळलं का? शत्रू पक्ष झाला का आता तो? सध्या पुरता रे. कोण कोण आहे त्याच्यात? मी आणि लतिका सोडून बाकी सगळे. काय काय मग प्लॅन काय आता? ठरवावं लागेल. मी सांगतो. आणि मुळात तुला हे कळलंय हे त्यांना कळू देऊ नको, कळलं का? हा, मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक.